The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista venture by Pooja Prasoon presents Empower Bees with Dr. पल्लवी आलाप देशपांडे कासलीवाल। स्वागत है। ये है हिंदुस्तान की एक अनुपम यात्रा जो दिल को, अंतर्मन को छू लेती है और तन को सुकून प्रदान करती है, जहां साइंस, एनर्जी और ट्रेडिशन का अद्भुत संगम होता है और सकारात्मक बदलाव की एक नई शुरुआत होती है। इस एम्पावरिंग पॉडकास्ट में नेशनल और इंटरनेशनल अवार्ड से सम्मानित लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड होल्डर यंगेस्ट मैजिशियन 1990 एम्पावर एक्सपांशन बीज की फाउंडर एंड डायरेक्टर डॉक्टर पल्लवी जी, जो एक अनुभवी हीलर और हेल्थ एक्सपर्ट है, हमें ऐसे आसान और प्रभावशाली तरीकों से अवगत कराती है जो हमारे माइंड, बॉडी और स्पिरिट को सशक्त बनाते हैं। डायरेक्ट और इनडायरेक्ट लाखों लोग इनकी सेवा का लाभ ले चुके हैं। यहाँ हम सीखेंगे कैसे आज की दुनिया में मेरी भावना यानी जैन फिलॉसफी के प्रैक्टिस का आधार, इसको अपने जीवन का हिस्सा बनाने का एक अनोखा मार्गदर्शन। होलिस्टिक न्यूट्रिशन इम्प्लीमेंटेशन के अंतर्गत कैसे सात्विक वेजिटेरियन खाना हमारे शरीर को फिट और स्ट्रॉन्ग बना सकता है और कैसे उनके खास एम्पावर बीज प्रोटोकॉल से बॉडी, इमोशंस, एनर्जी एंड सोल, इन सब का ध्यान रखते हुए हम अपने नेक, बैक, नी और शोल्डर की देखभाल खुद कर सकते हैं। तो अगर आप अपनी विचारधारा को संतुलित करना चाहते हैं, बैलेंस्ड माइंडसेट, स्ट्रेंथ इन योर मोबिलिटी लाना चाहते हैं या अपने शरीर को फिर से चुस्त, ऊर्जावान बनाना चाहते हैं, तो ये शो है आपके लिए। यहाँ हम स्वयं को रीअलाइन, रिज्यूनिवेट और राइज करना सीखेंगे। तो चलिए लंबी गहरी सांस ले और शुभारंभ करें इस मैजिक ऑफ हीलिंग की अद्भुत यात्रा का। Welcome to the Voice Vista Media House by Pooja Prasoon. आज एम्पॉवर बीज या कॅन्डिड पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत डॉक्टर पल्लवी आलाप देशपांडे आणि माधवी भडंग। ज्या माधवी भडंग मॅम आहेत, ह्या आपल्या अनुभवातून आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहेत। तसेच टीम एम्पॉवर मधून मी आहे हर्षला निर्मल। तर मी थोडक्यात एक ओळख करून देते। डॉक्टर पल्लवी मॅम ह्या आपण आधीही बघितल्या आहात, त्यांना ऐकून घेतलं आहे, त्यांचे वेळोवेळी आपण मार्गदर्शन सुद्धा घेतलेलं आहे। तर डॉक्टर पल्लवी मॅम आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे हॉलिस्टिक न्यूट्रिशन। याबाबत पल्लवी मॅमला तर तुम्ही ओळखतातच। पल्लवी मॅम ॲज अ फिजिओथेरपिस्ट, ॲज अ प्राणिक हीलर आणि बऱ्याच काही गोष्टी घेऊन आपल्या समोर येत असतात। आणि आज हॉलिस्टिक न्यूट्रिशन ही एक आपल्या हेल्थसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या जीवनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। रोजच्या जेवणात, रोजच्या जीवनामध्ये चालताना, बोलताना, वागताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला असतात, कारण त्या आतून आपल्याला वाढवत असतात, आतून आपल्याला न्यूट्रिशन देतात। तर त्यासाठी मी मॅमला एक छोटीशी त्यांच्याबाबत सांगण्याची विनंती करते। मॅम तुमच्याबाबत थोडं वेल, मी माझी जर्नी ॲज अ फिजिओथेरपिस्ट चालू केलेली आहे, हे आपलं चर्चा झालीच आहे। आणि त्यानंतर मला जसं जसं समजत गेलं तसं तसं मी गोष्टी ॲड करायचा प्रयत्न करत गेले, कारण हा उद्देश होता की नाही, लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, हे गरजेचं आहे। सो ॲज अ फिजिओथेरपिस्ट मी पेनवर काम करत होतो। नंतर लक्षात आलं की अरे बाबा, ज्यांना गुडघ्याचे त्रास असतात, ज्यांना कमरेचे त्रास असतात, त्यांना पहिलं वजन कमी करायला सांगितलं जातं। आणि ही सिच्युएशन अशी असते ना की ही लोक ना ह्याच्यात जाऊ शकतात, जिममध्ये जाऊ शकतात ना, ते चालायला भीती वाटते कारण चाललं की पेन वाढतं। आणि एरोबिक्स वगैरे झुंबाचा तर विषयच नाहीये, ते ट्रिगर करणार। आणि डाएट हा विषय मग त्यांना नुसतं गिल्ट किंवा फिअर मध्येच ते असतात, म्हणजे त्याचं रिलेशनशिपच विथ न्यूट्रिशन तसं होऊन जातं। तर मला ते सातत्याने जाणवत राहायचं की अरे आपण काय करू शकतो, आपण काय करू शकतो। आणि
त्याच्यातनंच आज आपण न्यूट्रिशन बद्दल बोलतोय, त्यामुळे मी ते सांगू इच्छिते की त्याच्यातनं मग आपोआप मी शिकत गेले की आपण काय करायला पाहिजे आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत गेले. अशी आपली होलिस्टिक न्यूट्रिशनची सुरुवात झाली आहे आणि ती सुद्धा पहिलं न्यूट्रिशननी झाली की म्हणजे मग आपण आहार काय करायला पाहिजे. आणि नंतर मला समजत गेलं की अरे बापरे, असं नाहीये की पोषण आपल्याला सूर्यकिरणेने पण मिळतं, पण आपण किती वेळा त्या उद्देशाने सूर्याच्या एनर्जीशी कनेक्ट होतो. आपल्याला पोषण हे प्राणवायू सगळीकडे आहे, पण आपल्याला माहितीये का आपण श्वास खरंच खोल घेतोय की घेतोय, ऍक्च्युली आपलं लक्षच नसतं आणि आपला प्रत्येक सेल हा प्राणवायूवर चालत असतो. सो एअर प्राणा इज व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ न्यूट्रिशन. पण आपण न्यूट्रिशन म्हणून तसं बघत नाही की आपण किती वेळा रोज प्राणवायू आत गेला पाहिजे म्हणून स्पेसिफिक ब्रीदिंग करत असतो. सो ते शिकून ते आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करणं इज विजडम. वॉटर एलिमेंट म्हणजे पंचतत्वांकडनंही आपल्याला पोषण मिळत असतं, पण आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी काही करतोय का. सो वॉटर आपण चार्ज करून पिणे, आपले बरेच व्हिडिओज आहेत ह्याच्यावर. सो ते एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर मेडिटेशन्स, की ब्रह्मांडाची ऊर्जा ही सगळीकडे सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, पण आपण असं काय करतो रोज. आपल्याला वाटतं ह्याच्याने काय होतं, आपल्याला जे बाकी सोशल मीडियामध्ये दिसतं आपल्याला वाटतं की इथूनच येणार आहे, किंवा जे आपण ऍड्स बघतो आपल्याला वाटतं की आपल्यात काहीतरी कमी, मग आपण एक्स्ट्रा सप्लिमेंट्स घेतल्याशिवाय आता काही खरं नाही आपलं. सो आपण सात्विक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने, योग्य पद्धतीने समजून घेऊन अवेअरनेस आपला वाढून आपण कमीत कमी काय करायला पाहिजे हे पहिले मी प्रयत्न स्वतः केला आणि मग तो प्रयत्न केला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. सो त्याच्यातला मग एक भाग आहे आहार. सो सुरुवात मी आहारापासून केली आणि मग नंतर आपोआपच विचार जोडत गेले, भावनात्मक शरीर, कारण सगळं काही पोषणच आहे. सो आज आपण बोलणार आहोत ते आहारावर, कारण माधवी मॅम आपल्या सोबत आहेत. सो थँक्यू मॅम. आणि आज आपल्याला मुख्य करून माधवी मॅम ज्या आहे ह्या मुंबईहून आलेल्या आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष कार्यरत आहेत. त्यांचं एज जे आहे, लेडीजला वय विचारू नये, पण त्यांचं वय जे आहे हे 60 वर्ष आहे आणि त्यांचं जे बॉडी एज, लिव्हर एज जे आहे ते टेस्ट केल्यानंतर कळालं की 30+ त्यांचं एज दाखवलं. तर खरंच म्हणजे या एज मध्ये तुमचं जे लिव्हर एज आहे हे 30 दाखवणं म्हणजे याच्या आणि आहाराचा कसा संबंध असेल तुमच्याकडून जाणून घ्यायला. आणि एक्सरसाइज ऑल्सो बोथ, म्हणजे त्या सातत्याने दोन्ही करताय रादर. नक्की सांगते. पहिल्यांदा सांगते, मी मुंबईची आणि डॉक्टर नाशिकच्या, आमचा संपर्क एकमेकांशी कसा आला. मी जे 2010 मध्ये इथे आले नाशिकला आणि त्यावेळेस डॉक्टर आमच्या तिथे एक ज्युडिशियल ऑफिसर, माझे मिस्टर जज, आमची ट्रान्सफर झाली इथे आणि एक ज्युडिशियल ऑफिसर त्यांच्या मिसेसचा ऍक्सिडेंट झाला नाशिक पुणे रस्त्यावर आणि बऱ्यापैकी त्यांना लागलेलं होतं. आणि मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा त्या पूर्ण अंथरुणावर होत्या. त्यांच्या सगळ्या मसल्सचा वगैरे प्रॉब्लेम त्यांना सुरू झालेला होता आणि मला असं वाटलं आता या 4-6 महिने घेणार बेडवर. पण विदिन 20 days त्या मला घरामध्ये, अंगणामध्ये त्यांच्या फिरताना मला दिसल्या आणि मला ती खरंच जादू वाटली. आणि म्हणून आम्ही त्यांना खरं भेटायला गेली मी. आणि मग मी त्यांना विचारलं की ही जादू तुमच्यावर कोणी केली की 20 दिवसांमध्ये तुम्ही सहज अगदी छान चालत्या फिरत्या झाल्या. मला तर वाटलं की तुम्ही 4 महिने अंथरुणावर राहाल. मग त्यावेळेस त्यांनी डॉक्टर पल्लवी देशपांडेंचं नाव घेतलं आणि मी त्यांना म्हटलं मला आवर्जून त्यांना भेटायला आवडेल, कारण त्यावेळेस मी गुडघे, मान, कंबर या सगळ्यांनी आजारी होती. इतकंच नाही तर माझं वजन पण खूप वाढलेलं होतं. प्रीमेनोपॉजल प्रॉब्लेम मला सुरू झालेले होते. माझं वय त्यावेळेस 40 ते 45 वर्षाचं होतं. आणि हे सगळं चालू असताना मी खरंच त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मला ह्या सगळ्या याच्यातून, खोटं नाही म्हणजे वाटेल तुम्हाला, पण मी खरंच सांगते आहे की हे सगळं जे आहे हे माझं साधारणपणे 1.5 वर्षामध्ये त्यांनी माझे सगळे आजार बाहेर काढले. इतकंच नाही
तर मला त्यांनी माझं वजन पण कमी करायला मदत केली पूर्ण फिजिओ एक्सरसाइजेसने. आणि त्याच्यासोबतच त्यांनी सांगितला तो न्यूट्रिशन. कारण त्यांनी सांगितलंच आता की आहारावर पहिल्यांदा त्यांनी फोकस केला. तर मी देखील त्यावेळेस आहारावरच फोकस केलेला होता. काय खायचं, किती खायचं आणि प्रमाण कसं असलं पाहिजे. सगळेजण सांगतात प्रोटीन घ्या, हे घ्या, ते घ्या, पण त्यांनी जो भर दिला तो मिनरल्स आणि फायबरवर. त्यांनी मला सांगितलं की स्किन रिटेन करू नका कुठल्याही भाज्यांची, केळ सोडून, बरं गमतीचा भाग आहे, पण कुठल्याही भाज्यांची स्किन रिटेन करू नका. जितकी स्किन तुमची त्या भाज्यांची शरीरात जाईल तितके फायबर्स जास्त जातात आणि शरीराला पोषण तत्व जास्त मिळतात, न्यूट्रिशन्स खूप जास्त मिळतात. आणि तिथून आमचा प्रवास थोडक्यात संपर्क डॉक्टरांच्या सोबत आला. अजून एक प्रश्न मला विचारायला की मी ऐकलंय की तुम्ही सोबत काम करता, म्हणजे टीम एम्पॉवर म्हणून तुम्ही तर आहात, बरोबर. पण तुम्ही एक पेशंट म्हणून त्यांच्याकडे आले, तुमची ट्रीटमेंट तिथे केली, हो पण पुढे जाऊन तुम्ही सोबत काम करू लागले, हो. बरोबर. तर त्यामागे उद्देश काय? त्यामागचा उद्देश माझ्यापेक्षा मला असं वाटतं डॉक्टर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील, तर मी डॉक्टरांना विनंती करते. ऍक्च्युली आम्ही मुंबईला मॅम कडे गेलो होतो आणि तेही म्हणजे आम्ही परत रिकनेक्ट झालो त्या गॉड्स विश. आणि त्यावेळेस जजेससाठी एक सेशन अरेंज केलेलं होतं. बरोबर. 3 दिवस आम्ही त्यांच्याचकडे राहिलो आणि तिथेच आम्ही सगळे मील्स आणि पूर्ण बिझी होतो. इट वॉज अ व्हेरी ऑक्युपाइड रुटीन. आणि त्याच्यात आमची एनर्जी लेवल कशी टिकून राहील ह्याचा पण त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. आणि त्यांच्याचकडे आम्ही सगळे मील्स जेवल्यामुळे असंच मॅमनी नॅचरली शेअर केलं की मॅम कुठल्याही पदार्थात 3 दिवसात आपण जे काही खाल्लं त्याच्यात आपण ऑइलचा वापर केलेला नाहीये, सगळे नॅचरल ऑइल्स वापरलेल्या आहेत. त्याच्यात भरपूर भाज्या तर दिसतच होत्या आणि नॅचरल शुगर्स आहेत, लॉट ऑफ एनर्जी. आणि मी खूप इम्प्रेस झाले कारण ते खूप टेस्टी पण होतं. सो म्हटलं मॅम तुम्ही जे करताय ते लोकांपर्यंत पोहोचू द्या प्लीज. कोणाला तरी तुम्ही रिक्वेस्ट करा की मागून ते व्हिडिओ घेतील तुम्ही कुक करत असताना आणि कसंही रॉ असू देत, पण लोकांना हे बनवायला जमलं पाहिजे ह्या उद्देशाने तुम्ही तुमचा एक चॅनल बनवा आणि त्याच्यावर अपलोड करायला स्टार्ट करा. हे खूप गरजेचं आहे. कारण मी म्हटलं हे केलं कसं, तर मॅम म्हटलं की तुम्ही जे शिकवलं तेच केलं. म्हटलं इतकं तर मी पण नाही करत. सो आय वॉज रिअली इन्स्पायर्ड आणि मला असं वाटलं की हे पोहोचलं पाहिजे. आणि मग मॅमनी असं नॅचरली शेअर केलं की मी एक काम करते, तुम्हाला दर आठवड्यात मी व्हिडिओ बनवून पाठवत जाईल, तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करा. आणि तशी आमची सुरुवात झाली. आम्ही जवळजवळ 100+ व्हिडिओज अपलोड केले. पण मधल्या प्रवासात मॅमनी सांगितलं की मला आता खूप छान फीडबॅक येत आहेत, पण माझे काही फ्रेंड्स, फॅमिली किंवा जी लोक बघतायत ते म्हणतायत की आम्हाला थोडी हँड होल्डिंगची गरज आहे. कारण कळतं पण वळत नाही हा खूप मोठा चॅलेंज असतो की आपण वर्षानुवर्ष एका पद्धतीने कुक करत आले असतो आणि एकदम तो पॅटर्न ब्रेक करणं जरी आपल्याला समजत असलं की हे आपल्याच चांगल्यासाठी आहे तरी खूप प्रॅक्टिकली चॅलेंजेस येतात. आणि मग त्यांनीच एकदा मॉर्निंग वॉकला जाता जाता मला फोन केला की मला अशी एक आयडिया आली आहे की आपण व्हॉट्सॲप बेस्ड एक इनिशिएटिव्ह चालू करूयात. आणि तशी आमची लगेचच सुरुवात झाली. आम्ही पहिले व्हॉट्सॲप बेस्ड इनिशिएटिव्ह घेतले ज्याच्यात आम्ही लोकांना जस्ट एक डाएट प्लॅन रिटन प्लस व्हिडिओ लिंक्स असं पाठवायला लागलो आणि त्यांना 1-to-1 कॉलवर मॅम सपोर्ट करायला लागल्या. पण त्याच्याने सुद्धा असा रिझल्ट मिळाला की म्हणजे वाईफ पार्टिसिपेट करते आणि हजबंडचे रिपोर्ट नॉर्मल येतात. सो म्हटलं अरे हे तर फॅमिलीज ट्रान्सफॉर्म होऊ शकतात ह्याच्याने, आपण चांगलं काम करतोय. आणि मग मॅमने 1-to-1 सेशन्सही घ्यायला सुरुवात केली. आता मी गेले ऑलमोस्ट मोर दॅन 4 to 5 years वी आर वर्किंग टुगेदर. आणि आता असं वाटतं की हे काम अजून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. So that is how we started working together as God's wish, God's plan. आणि मॅम अजून एक, तुम्ही मुख्यतः फिजिओथेरपिस्ट म्हणून आहात, तसेच प्राणी हिलर म्हणून आहात. तर मग हे होलिस्टिक न्यूट्रिशन आणि हे म्हणजे कसं तुम्ही एकच उद्देश
की आपल्याला मुळापासून लोकांना त्यांचा सोर्स समजून द्यायचा आहे आणि टार्गेट करायचं आहे, त्याच्यातनं बाहेर काढायचं आणि मूळ कारण जसं जसं समजत गेलं मी शिकत गेले. सो होलिस्टिक न्यूट्रिशनचं सर्टिफिकेशन तर मी खूप नंतर केलं, पण ऍक्च्युअल जे काम आहे ते मी 2004 पासूनच, माझा स्वतःचाही पॅशन एरिया होता फिटनेस, आणि मला नेहमी वाटायचं की लोकांनी स्वतः जिम्मेदारी घेतली पाहिजे त्यांच्या कन्सर्नची, आणि आपल्या सेंटरचं नाव पण एम्पावर आहे, सो त्यांना तो कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे, त्यांना ते जमलं पाहिजे. ह्या उद्देशाने आपण मे इट बी फिटनेस की मे इट बी न्यूट्रिशन, की तुम्ही कमीत कमी काय करू शकता की ही वेळच नाही आली पाहिजे. कारण फिजिओथेरपिस्टकडे लोक नंतर येतात, पण जर तुम्ही फिटनेस आणि न्यूट्रिशन प्रॉपर फॉलो केलं तर मे बी हे इश्यूजच येणार नाही किंवा आपण बऱ्यापैकी टाळू शकतो. सो प्रिव्हेन्शन कॉस्ट जी आहे ती नेहमी फेल्युअर कॉस्ट किंवा करेक्शन कॉस्टच्या फक्त 1% असते. सो इट इज विस्डम. तर जेव्हा ते समजलं तेव्हा मी स्वतः ते जिद्दीने करण्याचा प्रयत्न केला, आणि मे बी आपल्याला असं वाटतं आपण करतोय, ऍक्च्युली तोच करून घेतो सगळं. सो दॅट इज हाऊ आय इन्क्लुडेड इट. खूपच छान मॅम. माधवी मॅम, जे आता तुम्ही बोललात बोलण्यामध्ये की नॅचरल ऑइल जे तुम्ही यूज करता, म्हणजे नॅचरल ऑइल म्हणजे ऑइल पण वापरायचं नाही आणि नॅचरल ऑइलचा यूज करून जेवण बनवायचं, त्याचे 1-2 एक्झाम्पल दिले तर बरं होईल. हो, नक्कीच. पहिल्यांदा एकच गोष्ट सांगते की डेस्टिनी कशी असते. आम्ही दोघी जणी 10 वर्ष खरं मी सगळे शिकले आणि व्यायाम शिकले, म्हणजे खाण्यापिण्याचं कशा पद्धतीचं असतं हे इतकं, पण त्यावेळेस मात्र ऑइल फ्री नव्हतं किंवा नॅचरल ऑइल नव्हतं. काही दिवसांनी माझ्या मिस्टरांना काही त्रास झाल्यामुळे मी परत त्यांच्याकडे गेले आणि फिजिओ एक्सरसाइजेस करत असताना मी फक्त त्यांना एकच गोष्ट सांगितली की डॉक्टरांनी त्यांना ऑइल फ्री खायला सांगितलेला आहे आहार, तर मग नेमका ऑइल फ्री घ्यायचा कसा. तर मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही नाही, कढई गॅसवर ठेवा, कढई तापली की त्याच्यात जिरा आणि मोहरी टाका. सगळ्यांसाठी आहे बरं का आहे. जिरा आणि मोहरी छान फुटली की त्याच्यात पाणी घाला आणि मग त्याच्यात तुमच्याला जे हवे असतील ते सगळे मसाले घाला आणि मग भाजी घाला. पण शरीराला तेलाची गरजही असतेच. मग ते तेल आपण नॅचरल पद्धतीने कसं घ्यायचं ते सांगते. आपला खोबऱ्याचा किस, ओलं नारळ, त्याच्यानंतर शेंगदाणा, कूट, तेही नॅचरल पद्धतीने जातं. शिवाय याच्यामध्ये फायबर्स पण भरपूर जातात कारण सालं असतात शेंगदाण्याला. खोबऱ्याला पण पाठ असते काळी. त्याच्यानंतर तिळाचा कूट, पंपकिन सीड्स त्याचा बारीक, मी माझ्या घरी छान मस्त बाटल्या भरून ठेवलेले. भाजीमध्ये मी ते रोज वेगवेगळी टेस्ट टाकते आणि उत्तम भाजी बनते. तुम्ही मसाल्याच्या भाज्या तशा पद्धतीने बनवू शकता, सुक्या भाज्या तशा पद्धतीने बनवू शकता. आम्ही आमचे अनेक व्हिडिओज असे अपलोड केले आहेत. म्हणजे भेंडीची भाजी इतकी छान बनते, आमच्या व्हिडिओवर जाऊन नक्की बघा, आमच्या लिंकवर जाऊन. अशा पद्धतीने आम्ही त्या नॅचरल ऑइलचा वापर सुरू केलेला आहे. तुम्ही हे जे आता सांगितलं की तुमच्या व्हिडिओज वगैरे आहेत, तर याच्यासाठी जे लोक बघतायत त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुमचा अनुभव कसा आहे? रिस्पॉन्स खूप छान आहे. जवळपास आतापर्यंत बरेच, म्हणजे मला आकडा सांगता येणार नाही, पण 1000 मला असं वाटतं बरेच प्लस बरेच लोक बघतात आहे. काही लोक करूनही बघतात. फक्त माझं सांगणंच एवढं की कन्सिस्टन्सी हवी. कुठल्याही गोष्टीसाठी कन्सिस्टन्सी, सातत्य खूप महत्वाचं आहे. आज केलं आणि उद्या सोडलं तर शरीराला फायदा मिळत नाही. ऍक्च्युली मला असं वाटतं की आपलं एक वायरिंग असं झालेलं असतं की कोणी आपल्याला म्हटलं की नाही तुम्ही काहीच करू नका, ही गोळी घ्या किंवा हे सप्लिमेंट घ्या, तुमचं होऊन जाईल, तर आपल्याला खूप आवडतं. पण हे आपण जे करायचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढणार आहे. तुम्हाला बरेच एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. वेगळेपणा इम्प्लिमेंट करायची तुमच्या शरीरासाठी तुम्हाला ते नीड क्रिएट झालेली आहे हे समजून तयारी दाखवावी लागणार आहे. सो आउट ऑफ द बॉक्स थोडंसं वाटतं. ऍक्च्युली हे आपलं एन्शियंट विजडमच आहे जे आम्ही परत प्रयत्न करतो आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. सो आय वॉन्टेड टू ऍड दॅट की बाबा ठीक आहे, तुम्हाला ते एक शॉर्टकट 1 क्लिक
तुमची सवय झाली आहे तेही आपण प्रयत्न करू की कसं तुमच्यासाठी इझी बनवायचं, लिटल आउट ऑफ द बॉक्स. डॉक्टर म्हणतात ते अगदी बरोबर आहे की आम्ही त्याचा प्रयत्न आमचा पूर्णपणे चालूच आहे. पण ते बनवायचं कसं, तर मी भाज्या कशा पद्धतीने बनवायचं याचं छोटंसं उदाहरण दिलेलंच आहे. आता काय झालेलं आहे की 10-12 तास वर्किंग वुमन चालू झालेले आहेत, त्यांचं बाहेर असतं. मग घरी मुलांसाठी काय करायचं, तर मग आपण लगेचच पॅक फूड मागवतो किंवा मागवणं वाईट नाही, एखाद्या दिवशी द्यावं, नक्कीच द्यावं. पण हेच पदार्थ आपण घरी नॅचरल सहज करू शकतो. मग ते कसे करायचे, मुलांना सांबार वडा खूप आवडतो, मग याच्यातून आपण कशा पद्धतीने देणार त्यांना. तर आपण जो सांबार बनवतोय त्याच्यामध्ये 5-6 प्रकारच्या भाज्या टाका ना, विथ फायबर्स, त्याचे सालं रिटेन न करता, आणि थोडी डाळ टाकून जर समजा कुकरला शिट्टीला दिली ना, एक 10 मिनिटाच्या पेक्षा जास्त वेळ लागत नाही ते शिजायला. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने चवीचे मसाले घालू शकता. वडा तळा किंवा शॅलो फ्राय करा, किंवा आम्ही जे आप्पेपात्रामध्ये करतो, जे नॅचरल ऑइल कुकिंग मध्ये सांगतो, तशा पद्धतीनं आपण करून होलिस्टिकचा वापर अगदी आपण सहज करू शकतो. संपूर्ण 1 पॉट मील आम्ही त्याला म्हणतो, की एकाच पदार्थामधून सगळ्या गोष्टी गेल्या. मग मुलांनी अरे वरण भात भाजी पोळी जेवलीच नाही ह्याचं दुःखच वाटायला नको, कारण जे वरण भात भाजी पोळी या 4 याच्यातून जाणार आहे ते एका सांबार वड्यामधून सगळं जाणार आहे. म्हणजे मुलांना आपल्या आवडीचे पदार्थ पण मिळतात, शिवाय मुलांच्या शरीरामध्ये पोषण तत्व पण जातात. आणि अशाच पद्धतीनं आम्ही हे सगळं तयार केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनाच आता इतकी धावपळीचं जग आहे, म्हणजे ज्या घरातली स्त्री आहे ती सुद्धा बाहेर कामाला पडते, मुलांचं स्कूल असतं, सकाळी आजची परिस्थिती अशी की मुलांना 2-2 टिफिन द्यावे लागतात, बरोबर, ब्रेकफास्टचा वेगळा, जेवणाचा वेगळा. तर त्यासाठी म्हणजे खूप प्रश्न पडतो त्यांना की काय बनवायचं, उद्याची तयारी आजच करून ठेवावी लागते. त्यासाठी खूप छान ऑप्शन दिलेत तुम्ही, आणि ते नक्कीच फॉलो करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. आता मी पल्लवी मॅमकडे येते. मॅम, इतक्या धावपळीच्या जगामध्ये ज्या वर्किंग वुमन्स आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काही टिप्स देऊ शकता का? कारण त्यांना एक्सरसाइज म्हटलं की स्पेशली असा वेगळा वेळ नाही देता येते की 1 तास 2 तास असं ते देऊ शकता, असं काही होत नाहीये. तर त्यांच्यासाठी असं थोडक्यात आपल्याला काही करता येईल किंवा काही टिप्स त्यांच्यासाठी? डेफिनेटली. ऍक्च्युली आपल्याला ते इतकं अवघड वाटतं, तेवढं अवघड नाहीये, आपण त्याला सोपं बनवू शकतो. मला नेहमी असं वाटतं की इच्छा असेल तर मार्ग दिसेल, आणि प्रॉब्लेम्स दिसायला लागल्यावर मग नंतर जागं होण्यापेक्षा, कारण वर्किंग वुमेन म्हटलं की मला जे जाणवतं आहे, स्पेशली एक टिपिकल मिडल एज्ड पर्सनचं मला जर लाईफ बघितलं की लग्न झाल्यावर पूर्ण लक्ष जे असतं ते हस्बंड फॅमिली सेट होणं, मग त्याच्यानंतर बाळाकडे लक्ष जातं, आणि थोडं बाळ मोठं व्हायला लागलं की मग जेव्हा आपल्या शरीरात आपल्याला चेंजेस दिसायला लागतात तेव्हा आपण जागे होतो. सो ती वेळच येऊ नये. आणि काही असलं तरी आपण कमीत कमी काय करू शकतो, तर 1 टिप करण्यासारखं बरंच काही आहे. आज आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मी इतकं म्हणेल की जस्ट स्टार्ट विथ सिम्पल बिफोर मील एक्सरसाइज. की तुम्ही लंच, तुमच्या ब्रेकफास्टच्या आधी, तुमच्या लंचच्या आधी, तुमच्या डिनरच्या आधी एक जस्ट 2 मिनिटं त्या उद्देशाने की नाही आज तर काय दिवसभर काम, एक कॉमन स्पेशली विमेन असं म्हणाले आज एवढं काम केलं घरचं बाहेरचं की आता अजून काय एक्सरसाइज, ही एक्सरसाइजच झाली नाही. त्याचं ते प्रिन्सिपल्स फॉलो झाले पाहिजे की बाबा तुमचा हार्ट रेट तुम्ही किती वाढवला, तर त्या तुम्ही टार्गेट झोनमध्ये आलात का, तिथे तुम्ही किती वेळ राहू शकलात. सो वी कॅन स्टार्ट विथ की BMR वाढवला. आज थायरॉइडचे इश्यूज खूप जणांना आहे. सो आपण जेव्हा एक्सरसाइज करतो जेवणाच्या आधी, तेव्हा काय होतं की आपण BMR वाढवतो, आणि मग त्याच्यानंतर ते हार्ट रेट वाढवल्यावर, BMR वाढवल्यावर, मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जेवणार तेव्हा शरीर काय करणार, ती ॲब्झॉर्ब करण्याची जी कपॅसिटी आहे जे तुम्ही खाल्लंय ती वाढवणार. कारण थायरॉइड इश्यूज येतात म्हणजे काय की ज्या वेगाने फूड डायजेस्ट होतं ना ते कमी होऊन जातं. सो जर बिफोर मील एक्सरसाइज करायला स्टार्ट केलं तर BMR वाढलेला असतो. शरीर तुम्ही जे अन्न खाताय ते वापरून टाकतं, कारण फॅट असं बर्न होत नाही, तुम्ही दिवसभर जे करतात त्यासाठी वापरले जातात. सो आपला उद्देश असतो की आपल्या शरीराने ते जास्तीत जास्त
वापरावं. सो वन टिप दॅट आय वुड लाईक टू गिव्ह इज बिफोर मील एक्सरसाइज. आणि दुसरं म्हणजे तुम्ही टोनिंग केलं पाहिजे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पण आणि अदरवाईज पण तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही फिजिओ सपोर्ट घेऊ शकता. तर तुम्हाला बँड एक्सरसाइजेस, लूप एक्सरसाइजेस, मला तर असं वाटतं हे प्रत्येक महिलेने शिकायलाच पाहिजे. एव्हरीवन, बट एस्पेशली विमेन अँड एल्डरली. कारण आज जेवढे इश्यूज आम्ही बघतोय ना, तर ते टोन नसल्यामुळे बघतोय की शरीरात ती ग्रिप कमी होऊन जाते. कारण महिलांचं असं होतं की ती जी प्रोसेस असते चाइल्ड बिअरिंग, चाइल्ड रेझिंग, आणि त्याच्यात जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे रिलॅक्सन हॉर्मोन सिक्रीट झाल्यामुळे शरीर लूज पडलेलं असतं. आणि जर आपण स्पेसिफिकली काळजी घेऊन जर काही एक्सरसाइजेस केल्या नाही, कारण जर आपण नुसतं योगा केलं तर त्याच्यात जे आसन आहे, ऑफकोर्स प्राणायाम, मेडिटेशन्स आय रिस्पेक्ट अ लॉट, पण जे आसनाज आहे त्याच्याने अजून तुमचं लवचिक शरीर आणखी लवचिक तर नाही होत आहे ना. तुम्ही स्वतःचं शरीर रबर बँड सारखं लूज तर नाही केलंय ना. सो टोन प्रॉपर करण्यासाठी आपण सातत्याने कमीत कमी काय करू शकतो. आणि ऍक्च्युली आय वुड से स्टार्ट विथ 1 minute. 1 minute or 5 minutes every day for next 50 years is wisdom. So आपण मी नेहमी असा विचार करते की 5 मिनिटं आपल्याकडे आहेत. मग त्या 5 मिनिटात आपण काय करू शकतो. आणि आपण जे आवडतं ते करणं आणि जे गरजेचं आहे ते समजून तेही त्याच्यात इन्क्लूड करणं, यासाठी थोडा सपोर्ट वर्किंग वुमेन्सने घेऊन आणि इम्प्लिमेंट करायला चालू करायला पाहिजे. कारण आपल्या चॅनलवरच आपण होलिस्टिक न्यूट्रिशनच्या अंडर जे व्हिडिओज टाकले त्याच्यात आम्ही एव्हरी डे एक फिजिओ टिप पण दिली आहे. आणि त्याच्यात वर्किंग वुमेनसाठी एक्सिलेंट ओपनिंग्स आहे. सो ते टिप्स फॉलो करणे आणि सुरुवात करणे कुठून तरी, जस्ट अ स्मॉल स्टार्ट, गो सी आवर व्हिडिओज अँड गेट स्टार्टेड. म्हणजे मॅमच्या बोलण्यातून मला एक कळालं की शरीर जर तुमचं स्टीफ असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज असतात, आणि जर लूज असेल तर त्या टोन वाढवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज. एक्झॅक्टली. पण त्यासाठी एक गायडन्स आवश्यक असतो. म्हणजे आपल्याला माहित नसतं लूज आहे की स्टीफ आहे, तर याच्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो गायडन्स घेऊन त्या पद्धतीच्या एक्सरसाइज करणं सुद्धा गरजेचं असतं. आणि त्यासाठीच आपण ऑनलाईन पण काढलेलं आहे ना. आमचं आपल्या एक्सपर्ट एम्पॉवर टीमनी ऑनलाईन पण सेशन्स काढलेले आहेत. इतकंच नाही, आपण US मधले घेतले आहेत, UK मधले घेतलेले आहेत, दुबई इकडले पण आपण सगळे ऑनलाईन सेशन्स आपण सुरू केलेले आहेत की प्रत्येक वेळेसच येऊन कन्सल्टेशन घेणं गरजेचंच आहे. आपण प्रत्येक वेळेसच सगळ्यांना नाशिकला येणं जमत नाही ना. मग आपण 1-to-1 सेशन्स घेतो. डॉक्टरांच्या सोबत पहिलं सेशन होतं, त्याच्यानंतर मग डॉक्टर आपल्याला डिझाईन करून देतात एक्सरसाइजेस. त्याच्यासोबतच डाएट पण आपण एक्सरसाइज त्याच्यात डिझाईन करतो. संपूर्ण समस्या आपण ती त्याच्यातून सॉल्व्ह करतो. म्हणून आता हा फक्त नाशिक पुरताच मर्यादित न राहता जवळपास भारत आणि भारताच्या बाहेर पण आता आपला एम्पॉवर एक्सपेन्शन बीज सुरू झालेला आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की बीजचा अर्थ थोडासा सांगावा असं वाटतं डॉक्टर. शुअर. त्याआधी एक मला जस्ट सांगावं असं वाटलं की आपण विचार करण्यात खूप वेळ घालवतो. आपल्याला जेव्हा लक्षात येतं की अरे नाही, काहीतरी आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे, त्या क्षणी आपण सपोर्ट घ्यायला पाहिजे. सो बीजचा अर्थ आहे बॉडी, इमोशन्स, एनर्जी आणि सोल. आणि बॉडी लेवलला आपण जे काम करतोय एम्पॉवरमध्ये ते म्हणजे आपण ॲज अ फिजिओथेरपिस्ट फंक्शन करतोय, आपण फिटनेससाठी लोकांना मार्ग दाखवायचा प्रयत्न करतोय, आणि होलिस्टिक न्यूट्रिशन सुद्धा त्याचाच पार्ट आहे. ओके. आणि मॅम एक अजून विचारायचं होतं की 1 pot meal ही जी संकल्पना आहे ही कशी आली? 1 pot meal तेच की 12 तास वर्किंग वुमन आहेत, त्याच्यातूनच मी जो सांबार वड्याची दिली तर तीच 1 pot meal आहे. की घरी आल्यानंतर इतका सगळा चौरस आहार करण्यापेक्षा एका याच्यातून मुलांना काय सगळं जाईल याचा विचार करायचा आणि ते
आणि अनेक पदार्थ तुम्हाला आमच्या व्हिडिओवर नक्की दिसतील, एवढंच सांगते. ही Yes. संकल्पना तशी ऍक्च्युली आली. आपल्याला हे समजलं पाहिजे की माझ्या शरीरात काय जाणं गरजेचं आहे आणि आता माझ्याकडे जितका वेळ आहे त्याच्यात मी जे महत्वाचं आहे ते तर स्किप नाही करत आहे ना. आणि एखादा दिवस झाला तर ठीक आहे, पण जर ते सातत्याने वर्षानुवर्ष होत असेल तर मग आपण आपल्या शरीरात डेफिशियन्सीज क्रिएट करतोय. सो माझा असा अनुभव आहे की वेट गेनचा सुद्धा जो मेन रिझन आहे ते काय आपण चुकीचं खातोय ना, त्यापेक्षा काय आतमध्ये गेलं पाहिजे आणि ते जात नसतं. की अरे तुमच्या शरीराला फायबर्स पाहिजे आणि तुम्हाला तर असं वाटतंय की आपण सगळं हेल्दी खातोय, आपण तर कमी खातोय, पण अरे तुम्ही भीतीपोटी तुम्ही त्याचं स्किनच काढून टाकताय. सो तुम्ही 70% न्यूट्रिएंट्स तुम्ही टाकूनच दिले. सो असं कुठेतरी छोटे छोटे लूप होल्स असतात, ते जर आपण समजून घेतले तर आपण खूप छान आपली काळजी घेऊ शकतो. थोडक्यात सांगेन की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी बघा. क्वालिटी बघा. आणि अगदी मी माझ्या 2 वर्षाच्या लहान नातवाला देखील अशा पद्धतीचं जेवण देते आणि त्याच्यातले चेंजेस आणि त्याच्या वयाचे जे काही असतील त्याच्यातले चेंजेसची मी स्वतः अनुभवले आहे. आणि फक्त आपण स्वतःला बदलवत नसतो, आपण घराला बदलवतो आणि हळूहळू माझ्यासारखे तयार करतात त्या की जे आम्ही समाजाला पण बदलवतो. नाही मॅम, तुम्ही माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहात. कारण जेव्हा मी सुरुवात केली तुम्हाला मी जे काही गाईड करू शकले मी ते केलं मनापासून. आणि नंतर जेव्हा आपण पुन्हा भेटलो तेव्हा मला हे लक्षात आलं की नाही लोक किती घाबरलेले असतात. मला हा प्रश्न खूप जणांनी विचारलाय की मॅम हे सोडलं की किंवा नंतर काही कारणाने माझं वजन वाढून तर नाही जाणार ना, असं तर नाही होणार ना. आणि जेव्हा मी तुम्हाला भेटले की अरे तुम्ही सातत्याने फॉलो करताय त्याचा हा रिझल्ट आहे, म्हणजे हे फक्त आणि इतका अवघड नाहीये. आपण फक्त तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आपली आणि आपल्या परिवाराची घेणं गरजेचं आहे. सो दॅट इज रिअली रिअली सो व्हेरी इन्स्पायरिंग. येस, थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच की आपल्यासाठी खूप छान मार्गदर्शन दिलंय त्यांनी. आणि त्याच पद्धतीने आज आपल्या आरोग्यासाठी जी काही चांगली गुरुकिल्ली असेल ती एक गुरुकिल्ली आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी थँक्यू मॅम. आणि सगळ्यांनीच युट्यूबला बघा, मॅमचं युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये कशा पद्धतीने रेसिपीज त्यांनी बनवल्या आहेत त्या बघा. एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज साठी युट्यूब चॅनल वरती वेगवेगळ्या एक्सरसाइज शेअर केल्या त्या पण तुम्ही बघा आणि त्या फॉलो करा रोजच्या तुमच्या लाईफ. मॅजिशियन पल्लवी हे कीवर्ड आहे आणि त्याच्यात प्लेलिस्ट मध्ये होलिस्टिक न्यूट्रिशन टाईप करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही जे बोलतोय ते सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमची ही एक छान सुरुवात होऊ शकेल. धन्यवाद. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.